यसिंधुत नामरूपनाटा भासत हे निजात्मरूपधारे अज्ञात होय सुरपतेची काली कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय। चारीही संसर्गाभावाचा प्रतियोगीशी विरोध आणि अन्योन्य भावाचा अविरोध कोण सांगतात? चल ताई शिंदे ताई सांग। सातवं मुद्दाचं हेडिंग चालू आहे चारही अभावाचा संसर्ग अभावाच्या चारही। आपला मूळ विषय चाललाय तो अनुपलब्धी प्रमाणामधला त्या अनुपलब्धी प्रमाण अभावाचा विचार त्याच्यातला सातवा मुद्दा अभावाची परीक्षा लक्षण याचा विचार झालाय आणि आता संसर्ग अभावाचे चार प्रकार आहेत त्याचा प्रतियोगीशी विरोध असतो आणि अन्योन्य अभावाचा विरोध असतो ते विषय सांगतात। समजा भूतलाच्या ठिकाणी कदाचित घट असतात कदाचित नसतात तेव्हा तिथे सामायिक अभाव असतो अत्यंत अभाव कुठेही नसतो। तर भूतलाच्या ठिकाणी कदाचित घट असतात किंवा नसतात तेव्हा तिथं सामायिक अभावच असतो अत्यंत अभाव कधीच नसतो। कारण जेव्हा अभाव असतो तेव्हा अभावाचाही अभाव असतो असं म्हणताच येत नाही कमीत कमी अभाव असतो असं म्हणता येतं पण अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध असतो। अभावाचा अभाव प्रतियोगी त्या ठिकाणी उत्पन्न आणि मग अत्यंत अभाव भूतल असताना पण अत्यंत अभाव आहे असं म्हटलं तर त्या अत्यंत अभावाचं लक्षण सांगितलंय तो नित्य असतो मग त्याचं नित्यत्व सिद्ध होत नाही थोडक्यात। अत्यंत अभाव नित्य असतो आणि आता विषय जो चाललेला होता तो सामायिक अभाव आणि सामायिक अभाव नित्य नाही कधी असतो कधी आहे कधी नाही आणि त्या ठिकाणी म्हणून तिथं अत्यंत अभाव नाही अत्यंत अभाव हा नित्य आहे नित्य असल्यामुळे असणं संभवनीय नाही परंतु होईल त्या अत्यंत अभाव पण होईल विरोध पण त्याचा विचार नंतर सांगणार आहेत त्याच्या पहिलं प्राग अभावाचं सांगतात। घट उत्पत्तीहून पूर्वी घटाचा प्राग अभाव असतो तो त्याच्या कपालाच्या ठिकाणी असतो। घटाचा प्राग अभाव कुठे राहतो? कपालामध्ये राहतो। जेव्हा घटाची उत्पत्ती होईल तेव्हा प्राग अभाव राहतच नाही घट विरोध रूपी घट आला की म्हणजे तिथे आपापच विरोध आला हे सिद्ध होतं प्राग अभावाच्या लक्षणात। आणि तसंच प्रदंश अभावाच्या पण लक्षणात प्राग अभाव म्हणजे विरोधच येतो जेव्हा घटाचा ध्वंस झाला त्यावेळेस मग तिथं प्रतियोगी राहतच नाही। घटाचा ध्वंस झाला तेव्हा तिथे प्रतियोगी राहतच नाही प्रतियोगीशी विरोध असतो आणि म्हणून मग प्रध्वंस अभावाचा पण प्रतियोगीशी विरोध आहे। आणि तसंच नंतर आता सामायिक अभावाचं सांगतात जेव्हा भूतलावर घट असतो तेव्हा तिथं घट ठेवला किंवा उचलला तर तेव्हा मधल्या काळात सामायिक अभाव असतो आणि मग संबंधाने उत्पन्न संयोग संबंधाने घटा भूतलावर घट आला घट गेला तर घटाच्या जाण्याने आणि पुन्हा त्या ठिकाणी घट आला तर येण्याने घट उचलला की सामायिक अभाव उत्पन्न होतो आणि घट ठेवला की नष्ट होतो म्हणजे नाशवान असा सामायिक अभाव प्रतियोगी आला की तो गेला प्रतियोगी आला की तो गेला म्हणून तो प्रतियोगी गेल्यानंतर आला आणि प्रतियोगी आल्यानंतर गेला घटाला प्रतियोगी म्हटलं घट हा प्रतियोगी भूतलावर घट गेल्याबरोबर सामायिक अभाव उत्पन्न झाला आणि पुन्हा घट आल्याबरोबर सामायिक अभाव म्हणजे कोण आला तर घट आला प्रतियोगी आला आणि प्रतियोगीच्या येण्याने ज्याचा नाश होतो सामायिक अभाव असा उत्पत्ती नाशवान सामायिक अभाव। आता या वरील विवेचनावरून प्रतियोगी सामायिक अभावाचा विरोध आहे हे सिद्ध होते बरोबर। आणि नंतर आता एकंदरीत आपला मुद्दा होता की चारही संसर्ग अभावांचा विरोध आहे त्यातले तीन आता विषय झाला प्राक अभाव प्रध्वंसाभाव आणि सामायिक अभाव त्या तिघांचा विरोध हे सिद्ध झालं। आता अत्यंत अभावाचा पण विरोधच आहे पण त्याच्या पूर्वी एक शिष्याने शंका विचारलेली आणि त्याच्यातून त्याचं उत्तर बाहेर निघणार आहे आणि विषय पुढे लांबेल तो। त्याने अशी शंका घेतली की सर्वच अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध असतो अत्यंत अभावाचा देखील विरोधच असतो
परंतु अन्योन्य अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध नसतो. कारण जेव्हा आता भूतल- शंका घेताना असं घेतलंय, त्याच्यात दुसराही भाग आला की अन्योन्याभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध नसतो. मग अन्योन्याभावाचा प्रतियोगीशी विरोध नसतो, तर अन्योन्याभावाचं लक्षण काय केलेलं आहे? अनादि अनंत हे अन्योन्याभावाचं लक्षण झालं. मग अनादि अनंत आणि याचा काय लक्षण केलं? अत्यंत अभावाचं पण अनादि अनंतच आहे. अनादि अनंत म्हणून त्याला अनुसरून त्याने त्याला शंका जर केली. एक त्याच्यासारखंच आहे. एकाचा विरोध असतो तर दुसऱ्याचा विरोध का नसावा असं. म्हणजे अत्यंत अभावाचा जर विरोध आहे ना, आपल्या प्रतियोगीशी विरोध आहे, तर अन्योन्य अभावाचा विरोध व्हायला काय कारण आहे? म्हणजे उदाहरण सांगितलं जसं भूतलावर घट आहे. या उदाहरणात भूतल घटाचे यांच्या ठिकाणी अन्योन्य अभाव असतोच. कारण भूतल म्हणजे घट नाही, त्यांच्यात भेदच असतो. अन्योन्य अभावालाच भेद म्हणतात. हा, तर अन्योन्य अभावाला भेद म्हणतात. आता भूतल आणि घट यांच्यात यांच्यात भेद असतो. तिथं सुद्धा भेद आहे. फक्त घटाचा घटाशी अभेद असतो. हा. घटत्व आणि पटाचा पण पटाशी भेद नसतो. परंतु त्या ज्या ठिकाणी ठेवलाय त्या ठिकाणाचा आणि त्या पदार्थ प्रतियोगीचा भेदच असतो. भेदच असतो. हा, म्हणून अन्योन्य अभावाचा प्रतियोगीशी अविरोध असतो हे सिद्ध होते. अन्योन्य अभावाचा प्रतियोगीशी काय होतो? अविरोध असतो. अविरोध असतो हे सिद्ध झालं. हा, आणि परत दुसरं शिवाय म्हणतात प्राग अभावाचा दृष्टांत केलाय त्यांनी. जसा प्राग अभावाचा दृष्टांताने कोणता विषय पटवून दिला? अत्यंत अभावाचा जसा सिद्ध होतो हा, तसाच प्राग अभावाच्या दृष्टांताने अत्यंत अभावाचा जसा प्रतियोगीशी विरोध असतो हे सिद्ध होणार आहे. तसंच म्हणजेच संसर्गाभावामधला प्रागाभाव आहे, तर प्रागाभाव हाचा प्रतियोगीशी काय झालेला आहे? विरोध झालेला आहे. हे जसं आहे तसा अत्यंत अभावाचा सुद्धा प्रतियोगी आल्यावर काय झाला? विरोध होतो. म्हणजे आपापच होईल ना, विरोध होईल ना. मग यांच्यात जसं सिद्ध प्रतियोगी केलं आल्यावर अत्यंत अभावच राहत नाही. तसंच अन्योन्य अभावाचं उदाहरण दृष्टांत देऊन अन्योन्य अभावाचा जसा प्रतियोगीशी अविरोध असतो तसा अत्यंत अभावाचा पण प्रतियोगीशी अविरोध असावा अशी त्याची शंका आहे. अशी शंका असं आहे. त्याला अविरोध असणं असावा. संभवनीय आहे. म्हणजे कारण त्याचं कारण आहे दोघांचं लक्षण सारखं. लक्षण सारखं आहे आणि अधिकरण पण तो म्हणलं जसं तो त्याच्या अधिकरण. अधिकरणात राहतो तसा हा पण याच्या अधिकरणात असतो हा, राहतो. पण ते अधिकरण भिन्न आहे ते. पण शिष्य श्री गुरु सांगतात अधिकरणात राहतच नाही तो. हा. अत्यंत अभाव त्याच्या अधिकरणात राहणं संभवनीय नाही. कारण तो त्याचं अधिकरण अभावाला ते अधिकरण नाही. अत्यंत अभाव वेगळा आणि अन्योन्य अभाव वेगळा. वेगळा आहे. राहणं संभवनीय नाही. मग त्यासाठी त्यांच्यात संसर्ग म्हणजे अभावाचे 4 प्रकार का केले आणि अन्योन्य अभाव याच्याहून वेगळा का केला याचं इथं म्हणजे त्या वेगळ्या गटात का टाकलंय हा मुद्दा इथे सांगतायत थोडक्यात. तर मग स्त्री गुरुपासून वाचा परत. श्री गुरु हा. हे झालेलं होतं तेवढा. थोडा टॉपिक आहे, मग पहिल्यापासून घेतलं समजून ती. नवरची शंका तर समजली का? हो. शंकेमध्ये काय आहे की प्राग अभावाच्या दृष्टांताने अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध आहे हे सिद्ध झाले. तर मग त्याच न्यायाने अन्योन्य अभावाच्या दृष्टांताने दृष्टांत कोणाचा केला? अन्योन्य अभावाचा. अन्योन्य अभावाच्या दृष्टाने आणि अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी अविरोध आहे असे सिद्ध केले जाऊ शकते. हा, शकते झालेलं नाही ते. तर अशा प्रकारची शंका केलेली. कारण तर सांगताना शिष्य म्हणतो अन्योन्य अभावाप्रमाणेच घटाचा अत्यंत अभाव सुद्धा घटाच्या अधिकरणात राहणे संभवनीय असल्यामुळे, म्हणजे अन्योन्य अभावाप्रमाणेच घटाचा अत्यंत अभाव सुद्धा घटाच्या अधिकरणात राहणे संभवनीय असल्याप्रमाणे अधिकरणात राहिला की विरोध आलाच. म्हणून अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध नाही असे वाटते. तर याचं समाधान सांगतायत, ऐका. श्री गुरु. हे शिष्य अन्योन्य अभावाचा जरी आपल्या प्रतियोगीशी विरोध नसला, अन्योन्य अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध नसला तरी सुद्धा घटाचा अत्यंत अभाव घटाच्याच अधिकरणात राहणे संभवनीय नाही. तर अन्योन्य अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध नसला याचं कारण आहे अन्योन्य अभावाचा प्रतियोगी कोण आहे? घट उदाहरणातलं समजा प्रतियोगी घट वगैरे घटाच्या ठिकाणी भूतल. पटाचा, किंवा भूतलाच्या ठिकाणी घटाचा किंवा घटाच्या ठिकाणी पटाचा. पटाचा. मग घटाच्या ठिकाणी पटाचा बरोबर आहे ना? तो कोणत्या काळात नित्य नाही, म्हणजे त्याच्याशी काय झालेला आहे? विरोधच नाही. कारण तिथं भेदालाच अन्योन्य अभाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रतियोगीशी विरोध. म्हणजे तिथं प्रतियोगी
अविरोधता तयार. घटाचा प्रतियोगी पट. घटाचा प्रतियोगी कोण आहे? पट. पट. आणि तो पटाचा घटाशी अविरोध आहे. याचं कारण आहे घटाच्या ठिकाणी पटाचा कोणत्याच कालात काय नाही भाव राहणार नाही. अभाव अन्य अभावाचा आहे. तो राहतच नाही. म्हणून त्या ठिकाणी असा विषय आलेला आहे. तर अनन्याभावाचा जरी आपल्या प्रतियोगीशी विरोध नसला, हे वाक्य कळालं मग पुढचं कळत जाईल की अनन्याभावाचा आपल्या प्रतियोगीशी म्हणजे घटाचा पटाशी विरोध नसला तरी सुद्धा घटाचा अत्यंत अभाव घटाच्याच अधिकरणात राहणे संभवनीय नाही. आता घटाचाच अत्यंत अभाव घटाच्याच अधिकरणात राहणे संभवनीय नाही. कोणाचा अधिकरण? घटाचा अधिकरण. आणि त्याच्यात कोणाचा अभाव? त्या घटाचाच अभाव राहणं संभवनीय नाही. त्या घटाचा अभाव राहणं संभवनीय नाही. अत्यंत अभाव आहे ना त्याचा. तिथं अभाव भाव आहे ना, घटाचा भाव आहे. भाव आहे घटाच्या अधिकरणात. ज्या अधिकरणात राहतो त्याचा अभाव कसा संभवेल? दोन विरोधी धर्म एका ठिकाणी नाही राहत. दोन विरोध झाले म्हणून तर घटाच्या अधिकरणात घटाचा जर भाव आहे तर तिथं अत्यंत अभाव राहणं संभवनीय नाही. सरळ सरळ झालं. कळालं का अशोक महाराज? कसं एखादा पदार्थ ज्याच्या अधिकरणात राहतो. आता या पेनाचं अधिकरण जे आहे ना, या अधिकरणामध्ये हा पेन राहतो. तर त्याच्यातच पेनाचा अत्यंत अभाव राहत नाही. तिथं भाव आहे. पेन आहे ना तिथं. पेन आहे ना प्रतियोगी तिथे. असल्या प्रतियोगाच्या ठिकाणी अभाव कसा राहील? त्याचा अत्यंत अभाव म्हणजे हे सांगणं हास्यास्पद होईल. त्याचा अभाव बी आहे, तुमचं अस्तित्व बी आहे आणि तुमचं अस्तित्वही नाही. असं दोन नाही, तुमचं एक तर अस्तित्व. आपल्या शरीरात आपला अभाव कसा राहील? तर ज्या वेळेला अधिकरणता आली की अभावाचा नाश होईल तिथे. म्हणून तो अभाव अत्यंत सिद्ध होत नाही. चला कारण घटाचा अत्यंत अभाव घटाच्याच अधिकरणात राहणे संभवनीय नाही. दिसायला वाक्य जरी छोटं दिसत असेल तरी विचार करायला हवे. तर त्याचा अत्यंत अभाव राहणे संभवनीय कसा नाही ते हे कळायला पाहिजे. घटाच्याच अधिकार म्हणजे घटाचा अत्यंत अभाव घटाच्याच अधिकरणात राहणे संभवनीय नाही. आता घटाचा अत्यंत अभाव पटाच्या अधिकरणात राहणे संभवनीय आहे. पटाच्या अधिकरणात राहणं अत्यंत अभाव. अत्यंत अभाव राहतो. घटाचा राहणार त्याला नाही. अत्यंत अभाव न म्हणता अन्यन्य अन्य अभाव म्हणतात. त्याला भेद भेद केला तिथं. तो अन्यन्य अभाव. घट न पट. घट म्हणजे पट. बरं. आता कारण मागे कारण सांगितलं. मागे सांगितल्याप्रमाणे अभावाचे दोन प्रकार आहेत. आता एक लक्षात ठेवा, अभावाचे दोन प्रकार जे केलेत मूळचे ते संसर्ग अभाव आणि अन्यन्य अभाव. अन्यन्य अभाव असे दोन झाले. त्या संसर्ग अभावाचे 4 प्रकार. तर या चारींच्या मध्ये विशेष धर्म जे आहेत ते सारखे दिसतात आणि अन्यन्य अभावामध्ये काही वेगळा धर्म दिसतोय म्हणून हे प्रकार केलेले आहेत. म्हणून अन्यन्य अभावाला वेगळं केलं आणि या चौघांना वेगळं करून संसर्गामध्ये टाकलं. संसर्ग या पदाचा अर्थ आहे संबंध. संसर्ग अभाव त्याच्यात काय? संसर्ग पदाचा अर्थ संबंध. म्हणजे त्यांचे संबंध, त्या संबंधाच्या द्वारे ज्यांचे संबंध समांतर दिसत आहेत म्हणून 4 गट वेगळा केलाय. आणि हा जो वेगळा आहे अन्यन्य अभाव याला सेपरेट करून प्रतियोगी विभक्तिवान असतात. संसर्ग अभाव म्हणून त्याला संसर्ग सांगणार आहेत आता ते. त्यांचा याचा विषय कसा आहे. चला पान नंबर 272. मागे सांगितल्याप्रमाणे अभावाचे दोन प्रकार आहेत. सांगितले पाठीमागे येऊन त्याला काय संबंध आहे कळायचंच नाही ना. पान नंबर 272 त्यामध्ये श्री गुरु जो विषय चाललेला आहे. तर एक सापडलं पान. त्याच्यात घरून वाचून आले असले तरच शंका लक्षात येईल, नाही का अवघड. कारण त्या शंकेमध्ये थोडेसे सूक्ष्मता अशी आहे की तिथं वस्तू दिसत नाहीत आपल्याला. अभाव असा जो शब्द प्रयोग येतो, अभाव म्हणजे नसणं, आणि त्याला त्या अभावाचे प्रकार केलेले आहेत पुन्हा.
म्हणजे नसण्याचे रिक्तता, आणि ती रिक्ततेचे पुन्हा प्रकार केले ते प्रतियोगीवरून बनवलेले, ते संसर्गाभावामध्ये. आणि अन्योन्याभावाला स्वतंत्र केलेलं आहे. तर हा विषय चालू आहे, ऐका आता. मागे सांगितल्याप्रमाणे अभावाचे दोन प्रकार आहेत. एक अन्योन्य अभाव व दुसरा संसर्ग अभाव. दुसरा संसर्गाभाव, एक अन्योन्याभाव आणि दुसरा संसर्गाभाव. त्यापैकी संसर्ग अभाव हा 4 प्रकारचा आहे. संसर्गाभाव 4 प्रकारचा आहे. हे 4 संसर्ग अभाव आणि पहिला अन्योन्य अभाव मिळून एकूण पंचविध अभाव आहे. दोन सगळे मिळून अभाव किती झाले? 5 झाले. तरी सुद्धा चौघांना वेगळं केलं आणि एकाला सेपरेट केलं, असं का? हे तरी असं काय विषय सांगतील अजून. त्या ठिकाणी अभावत्व धर्म हा सर्वांमध्ये समान आहे. आता 5 अभावांच्यात अभावत्व हा धर्म काय आहे? समान आहे. व निषेधमुख प्रतीचा विषय देखील सर्वांमध्ये समान आहे. निषेधमुख प्रतीचा विषय त्याचं लक्षण करतानाच तसं बनवलं होतं. काय म्हटलं? निषेधमुख प्रतीचा विषय अभाव. निषेधमुख प्रतीती विषय हा अभाव हा, असं आपण लक्षणच बनवलं प्राच्यांप्रमाणे. तर ते बरोबर बी आहे. असे असे असले असले तरी सुद्धा अन्योन्य अभाव होऊन चतुर्विध संसर्ग अभावामध्ये अनेकविध विलक्षणता आहेत. म्हणजे या दोघांच्या मध्ये काही विलक्षणता आहेत. समान विलक्षणता या चौघांच्यात आहे आणि अन्योन्य अभावामध्ये काही या चौघांच्यावर विलक्षणता आहे. म्हणून यांचे 2 गट केले. अर्थात ती अशी की ज्या वाक्यातील अनुयोगी प्रतियोगी बोधक पदे हे भिन्न भिन्न विभक्तिवान असतात त्या वाक्यापासून संसर्ग अभावाचीच प्रतीती होते. पहा, अनुयोगी एक मुद्दा आणलेला आहे चर्चेमध्ये आणि तो आहे अनुयोगी आणि प्रतियोगी. तर अनुयोगी आणि प्रतियोगी ह्याचं लक्षण कळालं की पुढचा विषय कळेल तुम्हाला. ज्याचा ठिकाणी अभाव सांगायचा त्याला अनुयोगी म्हणतात, ज्याचा अभाव सांगायचा त्याला प्रतियोगी असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी भूतले घटहा, भूतले घटहा. आता भूतले म्हणजे भूतलावर घट आहे. भूतले घटहा, भूतलावर कोण आहे? घट आहे. भूतलाला प्रतियोगी कुठे आहे? भूतलावर आहे. भूतलाला अनुयोगी म्हणतात आणि प्रतियोगी म्हणतात. म्हणजे आहे हे सांगितलं, नाही हेही करता येतं. भूतले घटो नास्ति, भूतले घटहा नास्ति. तर भूतलावर घट नाही, उलट बी करता येतं. काय नाही? घट नाही, तो प्रतियोगी. आणि कुठे नाही? भूतलावर नाही, ते झालं अनुयोगी. म्हणून अनुयोगी आणि प्रतियोगी ही बोधक पदे ज्या काय म्हटलं तिथं अनुयोगी ही पदे भिन्न भिन्न विभक्तिवान असतात. आता त्याच्यातही अनुयोगी आणि प्रतियोगी हे सगळीकडे आहेत. पण जिथे भिन्न विभक्तिवान असतात तिथं संसर्गाभाव असतो, जिथे समान विभक्ती असते तिथं अनन्याभाव असतो. हा पहिला मुद्दा आला, पहिला फरक झाला. मग आता त्याच्यातही भूतले घटो नास्ति असं शब्द प्रयोग केला तर भूतले म्हणजे भूतलावर ही झाली सप्तमी. विभक्तीमध्ये काय झालं? मराठी व्याकरणामध्ये सप्तमी झाली. वर विभक्ती ज्या आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे झाल्या विभक्ती. त्याच्यात कर्ता, कर्म, करण, चौथं जे आहे ते संप्रदान, नंतर 5वं अपादान, 6वं संबंध, 7वं अधिकरण सांगितले. अधिकरण करेक्ट. आणि 8वं संबोधन. 8वं संबोधन म्हणजे हाक मारणे, उच्चारण करणे. तर अशा प्रकारच्या विभक्त येतात. मराठी व्याकरणाचा विषय बऱ्याच वेळा मागे आपण घेतला होता. तर त्याच्यात आता प्रथमा म्हटलं की प्रत्यय नसतो त्याला, प्रत्यय नाही, बरोबर, तो करता आला. आता इथे आहे भूतले घटो नास्ति. भूतले पदाचा अर्थ आहे भूतलावर, वर, भूतलात, भूतलामध्ये, मध्ये, वर. हे काय झाले? सप्तमीचे प्रत्यय आहेत, त्याला सप्तमी प्रत्यय म्हणतात. भूतलात वर संबंधी होतं तुमच्याकडे व्याकरणाचं. सप्तमीचे प्रत्यय आहे. आता टेबलावर ग्लास आहे असं म्हटलं, टेबलवर ग्लास आहे. टेबल वर, वर, टेबलावर इथं काय झाला?
सप्तमी प्रत्यय आला म्हणून मध्ये हे जे पद आलेले आहेत त्याला काय म्हणतात, सप्तमी प्रत्यय म्हणतात. वर, पाशी, जवळ किंवा त, त ई आहे. त, ई, हा आहे. हा, तर ते जोडून घ्या ना, असे वाक्य तयार करा, तुम्हाला सप्तमीचे सप्तमी पद मिळतील. आता हे दुसरा आहे भूतले घटो घटो नास्ती. त्याच्यात घट हा न असती असं पद उच्चारण आहे. घट हा म्हणजे घट नाही, तर घट हा कर्ता आहे, प्रथम म्हणजे प्रथमामध्ये आलेलं आहे तिथं. दोन विभक्तिवान पद ज्या ठिकाणी असतात, म्हणजे भिन्न भिन्न विभक्तिवान पद असतात, तिथे संसर्गाभाव असतो, हा सिद्ध झाला. चला, कपाले घटो नास्ते याचं इथंही नाही ना. घट उत्पत्ती होऊन पूर्वी, उदाहरणात इथं हाय उदाहरण दिले त्यांनी. जसे घटोत्पत्ती होऊन पूर्वी कपाले घटो नसती या वाक्यात अनुयोगी बोधक कपाल हे पद सप्तम्यंत आहे. लक्षात ना, हे सप्तम्यंत कसं आहे लक्षात आलं का? अधिकरण सांगितले तुम्हाला ना. पहिल्यांदा आपण हे सांगितले सगळ्यांना माहितीसाठी की विभक्ती म्हणजे त्या प्रत्यय लागतात. मराठी भाषा अशी आहे की ज्याच्यात बोलताना प्रत्यय लावून बोलणे नसला तरी शब्द बोलणे हा मुख्य काढला तरी बोलतात, पण लागलेले शब्द. बोलले किती प्रत्यय लागतात ते पहा. नसतं एका पदाला पुष्कळ प्रत्यय लावू देत. म्हणून नक्की काय बोलायचं हे ना दुसऱ्या व्यक्तीला समजत नाही. मराठी शिकायला अवघड आहे, म्हणजे मराठी शिकायला आपल्याला सहज झालेली म्हणून विभक्तीची व्याख्या दिलेली. हा. तर क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवण्यासाठी क्रियापद म्हणा किंवा इतर वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला विकार बी म्हणतात, त्याला विभक्ती असे म्हणतात. त्यांच्या स्वरूपात बदल होतो ना, तसं भूतल मूळ शब्द काय, भूतल. भूतलात त हा प्रत्यय आला, भूतलामध्ये प्रत्यय आला, विभक्ती म्हणजे सप्तमीच आहे. सप्तमीचे ना आत त्याच्यात वर आहे. असं. म्हणजे महाराज इथं अधिकरणाचा हे केलंय का, स्थळ किंवा वेळ अधिकरण सांगितलंय का कपालाच्या ठिकाणी? कपालाच्या कारण ठिकाणी विभक्ती तर लागत नाही ना विभक्ती कुठली. कुठं म्हणजे कपाला पण धरलं, कपाल विभक्ती लागते ना. कपाला त आला नाही का, संबंध झाला ना. सप्तमी आला ना त. किंवा घटोत्पत्तीहून पूर्वी म्हणजे तिथं वेळ सांगितलेला असं धरू शकतो का हा आपण? इथं काय कुठं हे उदाहरण म्हणताय तुम्ही? म्हणजे हा अधिकरण धरू नाही शकतो नाही का नाही आपण? नाही नाही. घट उत्पत्ती होऊन पूर्वी पूर्वी वाक्य म्हणजे- कसं बनवलंय, कपाले घटो नास्ती. कपालात घट नाही. तुम्हाला ह्याच्याशी नाही संबंध याचा काय, ह्या व्याकरणाशी संबंध नाही सांगायचा. घटोत्पत्ती होऊन पूर्वी ह्याचा व्याकरण नाही का दोरतील. फक्त विभक्त. तुम्हाला उदाहरण कोणतं सांगतायत त्याच्याविषयीचं वर्णन आलेलं आहे. घट उत्पत्ती होऊन पूर्वी जसे कपाले घटो नास्ती म्हणजे कपालामध्ये घट नाही. या वाक्यात अनुयोगी बोधक कपाल हे पद सप्तमांत आहे एवढंच सांगायचं आहे. विभक्ती म्हणजे कपाल जे आहे ना, तर कपाल हे पद कसं झालं, कपाले पदाचा अर्थ काय झाला मराठीत, कपालात है ना. घट उत्पत्ती होऊन पूर्वी अजून घटाची उत्पत्ती झालेली नाही, त्यावेळेला कपालात घट आहे का, नाही. तिथं कपालात घट हा न असती असं दोनदा आहे. एक प्रध्वंसाभावामध्ये बी आहे आणि प्रागाभावात दोन्हीचं पण आहे. हेच उदाहरण आहे. हा विषय गेलेला आहे. दोन्हीकडे येत लागल. चला, तर हे मराठी व्याकरण हा उदाहरण बरेच दिले उदाहरणात काय भरपूर उदाहरणच येतात, पण आपल्याला प्रत्येक हे लक्षात ठेवायला पाहिजे. विभक्ती त्याचे प्रत्यय मला पाठीमागे गेल्या वेळेस दिले होते. प्रथमेला प्रत्यय लागत नाही. त्याचप्रमाणे आता द्वितीयाला स ला ते गेलं का, मराठी शिकले चला अनेक वचन. अनेक वचनीमध्ये अनेक वचनामध्ये ना येतं. त्याचप्रमाणे तृतीयाचा प्रत्यय ने, ए, शी, नी, शी, ही हे सगळे प्रत्यय. त्यात काही एक वचनी आणि काही अनेक वचनी आहेत. ने, ए, शी एक वचनी आहे. अनेक वचनीमध्ये नी, शी, ई, ही हे काय येतं, अनेक वचनी.
चतुर्थीमध्ये सलाते सलानाते आणि परत चलानाते. पंचमीमध्ये ऊन ऊन अशा प्रकारचे दोन्ही ठिकाणी समान आहेत. षष्टीमध्ये चा चीचे समान आहेत, एकवचनी बहुवचनी. सप्तमीमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे त इ आ अशा प्रकारचे प्रत्यय आहेत. किंवा आपण अगदी जरी म्हणतो ना तसे मध्ये, वर, जवळ हे सुद्धा त्याचेच आहे सप्तमीचे. आणि संबोधनाला सुद्धा प्रत्यय लागत नाही. प्रथमेला आणि संबोधनाला प्रत्यय लागत नाही. नाही. याचा थोडासा अभ्यास करावाच लागतो व्याकरणाचा. आणि कारण तुम्हाला याच्यामधली सूक्ष्मता पाहायची म्हटलं व्याकरणाचा विषय येतो यादूनमधून. आणि हा विषय बऱ्याच वेळा झालाय आता आपला. कोणता? व्याकरणातला. विभक्ती. विभक्ती. हा विषय विभक्ती. आणि विभक्तीत पद लागून येतात आणि पद लागल्यावर अर्थ बदलतो. चला, म्हणून ज्या ठिकाणी भिन्न विभक्तिवान पद असतात त्याला संसर्ग अभाव असं म्हणतात. हा विषय चालू आहे आपला. उदाहरण जसे घट उत्पत्ती होऊन पूर्वी कपाले घटो नास्ती या वाक्यात अनुयोगी बोधक कोण पद आहे? कपाल. कपाल. अनुयोगी कळाला का? कपालात अनुयोगी आणि प्रतियोगी तर कळाला. ऐका परत. ज्यामध्ये प्रतियोगी सांगायचा आहे म्हणून सांगायचा जिथे आहे तर त्याचं नाव अनुयोगी. आणि जो आहे तो प्रतियोगी. जो आहे तो प्रतियोगी. झालं, सोपं आहे, त्याच्यात काय अवघड नाही आणि सरळ आहे. भूतलावर घट आहे असं म्हटलं मी. भूतलावर घट आहे. घट कुठे आहे? भूतलाच्या ठिकाणी. भूतलावर असा शब्द प्रयोग केला ना, म्हणून भूतल काय झालं? अनुयोगी. कोण आहे? घट आहे, त्याला म्हणायचं प्रतियोगी. किती सोपं आहे. झाले अनुयोगी आणि प्रतियोगी. आणि मग अनुयोगी प्रतियोगी तर मग आता याच्यात भूतलावर असा शब्द प्रयोग केला. वर लागला का नाही? वर हा शब्द प्रयोग आला ना, मग सप्तमी प्रत्यय झाला तो. भूतलावर घट आहे. मग भूतलावर घट आहे तर घट हा प्रथमांत झाला आणि हा सप्तमांत झाला. विभक्त्या भिन्न असल्या कारणाने संसर्ग अभाव. संसर्ग अभावामध्ये गेले. पुढे या वाक्यापासून प्रागाभावाची प्रतीती होती. आता कोणत्या उदाहरणात प्राग अभाव सांगितला? कपाले घटो नास्ती. कपाले घटो नास्ती म्हणजे घट उत्पत्ती होऊन पूर्वीवर का? कारण त्याच्यात दोन भाग आहेत. एक घट उत्पत्ती होऊन पूर्वी कपाले घटो नास्ती. तर याच्यात अनुयोगी प्रतियोगी झाले. सप्तमांत आणि प्रथमांत पदही झाली. तर या वाक्यापासून प्राग अभावाची प्रतीती येते. चला आता मुद्गराधिकांच्या प्रहारामुळे जेव्हा घटाचे अदर्शन होते तेव्हा देखील अदर्शन म्हणजे दिसत नाही. दिसत नाही म्हणजे आता फुटला. मुदगराने प्रहार केल्यावर घट काय झाला? फुटला. अदर्शन होते तेव्हा देखील. त्याच म्हणजे कपाले घटो नास्ती या आता वाक्यात शब्द प्रयोग सारखा आहे का नाही? हो, सारखा आहे. कपाले घटो नास्ती. नास्ती. हे तुम्ही कशात? घट उत्पत्ती होऊन पूर्वी आणि एक कपालो घटो नास्ती असं म्हटले. तर प्रागाभाव. कपालात. कारण कपाला त्या घटाचा प्राग अभाव कुठे राहतो? कपालात. कपालात राहतो. त्या कपालात प्राग अभाव राहतो. मग कपाले घटो नास्ती असं म्हटलं. अहो पण हे कधी? तर घट उत्पत्ती होऊन पूर्वीचं वाक्य. कपाले घटो नास्ती. तिथं कोण आहे? तर कपाला आहे. घट अजून झालेला नाही. अजून प्रतियोगी आलेला नाही. मग त्या कपालात घट नाही तर तिथं या बोलण्याचा विषय तिथं प्राग अभाव सांगतायत. चला आता ते समांतर वाक्य. कपाले घटो नास्ती. एकच एकच शब्द आहे. फक्त आता प्रथम वाक्यात पहा कसा होते ते पहा. आता मुद्गराधिकांच्या आता कपाले घटो नास्ती हे केव्हा म्हटले? त्यावेळेला कपाल घट होता तो घट फोडला. ध्वंस त्याचा कपालात झाला. ध्वंस. तर त्या ध्वंस कुठे होतो? कपालात. कपालामध्ये ध्वंस म्हणजे तिथे जे ध्वंसाभाव होणार आहे. आता घटाचं काय होणार आहे तिथे? ध्वंस. दुसरा ध्वंसाभाव. त्याचं कपालच तर त्या होतं. प्रध्वंसाभाव तो कुठे राहतो म्हटलं तर तोही कपालातच राहतो. पण मग म्हणून त्या कपालात घटो नास्ती. ज्या कपालापासून घट उत्पन्न झाला होता आणि तो घट कुठे गेला? कपालात. त्याच्याच प्रागभाव त्याच्याच प्रध्वंस. त्याचा प्रध्वंस झाला. तेव्हा कपालाच्या ठिकाणी घटाचा अत्यंत अभाव झाला.
म्हणून कपाले घटो नास्ती. पुन्हा तेच शब्द प्रयोग करा. तेच उदाहरण उदाहरण ते झालं का नाही? प्रत्येक उत्पत्तीपूर्वी एकच उत्पत्ती नंतर. एक उत्पत्ती नंतर आलं आणि एक पहिलं होतं ते उत्पत्तीपूर्वी. आता मुद्गराधिकांच्या प्रहारामुळे, मुद्गर म्हणजे काठी धरा, नाही काय कळत कर काय, काठ घाटावर काय मारलं, काठी मारली. तर त्याच्यामुळे जेव्हा घटाचे अदर्शन होते म्हणजे घट दिसत नाही, तेव्हा देखील त्याच म्हणजे कपाले घटो नास्ती हेच वाक्य आलं का नाही? तसं पहिलं होतं तसं. आता इथे पहा, कपाले म्हणजे कपालात घट नाही, त्याची प्रतीती येत नाही. आता कपाले याच्यातही सप्तमीच प्रत्यय आहे तिथे. कपाले म्हणजे कपालात घट हा प्रथमांत, पहिला विभक्ती प्रथम आहे. नाही या वाक्यात अनुयोगी आणि प्रतियोगी बोधक, अनुयोगी आणि प्रतियोगी तेच, विभक्त्या पण त्याच आहेत. विभक्त्या सप्तमी ते आणि आहेत. प्रथमच. हा, बरोबर आहे. पण त्यात विभक्त्या भिन्न आहेत का नाही? भिन्न आहेत. भिन्न विभक्ती संसर्ग आहेत. बोलतोय. फक्त या पहिल्या वाक्यात प्रथम सभावाची प्रतीती येते समांतरात. कारण प्रथम सभावही त्याच्या कपालात राहिला आणि आई प्राक अभावही त्याच्या कपालात होता. एक उत्पत्तीच्या पूर्वी आणि एक नाशाच्या नंतर. तर अशा दोन्ही सप्तमांत आणि प्रथमांत अशा दोन्ही भक्त दिसत आहेत. चला आता तिसरा विषय येईल. काय म्हणतात ऐका. तसेच भूतलो घट नास्ती या वाक्यात देखील अनुयोगी बोधक पद भूतल हे असून ते सप्तम्यंत आहे व प्रतियोगी बोधक पद घट हे असून ते प्रथमांत आहे. या वाक्यजन्य प्रतीचा विषय सामायिक अभाव आहे. पहा आता हा, भूतले घटो नास्ती काय झालं का नाही? आता याच्यामध्ये विषय कोणता सांगायचा आहे? तर इथं सामायिक अभाव सांगायचा आणि शब्द सुद्धा वाक्य सुद्धा तेच आहे. आणि अभाव कोणता सांगायचा आहे? सामायिक अभाव. भूतले घटो नास्ती, भूतलावर घट नाही. या वाक्यात अनुयोगी पद भूतल म्हणजे जसं आहे तसंच, आणि त्याची विभक्ती सप्तम्यंत, ती सुद्धा सप्तम्यंत तशीच आहे. प्रतियोगी घट हे असून तो प्रथमांत आहे. या वाक्यजन्य प्रतीतीचा विषय सामायिक आहे. भूतले घट नास्ती. सामायिक अभाव कसा झाला? आता इथं पहा, माझ्यासमोर हे भूतल आहे. हा, या भूतलावर तुम्हाला म्हटलं भूतले घटो नास्ती. तिथं कपाले घटो नास्ती असं होतं ना. आता इथं भूतल हा शब्द प्रयोग आणलाय त्यांनी. तर भूतल म्हणजे या भूतलावर घट नाही. तर भूतलावर घट नाही म्हणजे त्या घटाचा अधिकरण ते जे भूतल, त्या भूतलाच्या ठिकाणी घटाचा अभाव आहे. तर हा अभाव कोणता आहे म्हणतात? सामायिक अभाव सांगताय. परत ठेवू. त्याचे भूतलावर घट नाही तर तिथं सामायिक अभाव आहे. भूतले घटो नास्ती. पण भूतले तिथं जसं कपाले असं होतं ना, तर कपाले हा तिथं सप्तम्यंत होता. तिथं सुद्धा भूतले सप्तम्यंतच आहे. फक्त एक अधिकरण आहे. हे अधिकरण आहे ना, अधिकरण आहे. घटाचं अधिकरण आहे. अनुयोगी भूतल हे तिथं अधिकरण आहे हा. आणि तिकडे उपादान होतं. कपाल उपादान कपाल हे उपादान होतं आणि इथे अधिकरण. प्रागाभाव आणि प्रदोषाभाव आपल्या उपादानाच्या ठिकाणी राहतो. हा, तर ते उपादान होतं. हा. आणि इथे कोण आहे? अधिकरण आहे. तसेच वायू रूपम नास्ती या वाक्यात सुद्धा अनुयोगी बोधक वायू पद सप्तम्यंत आहे आणि प्रतियोगी बोधक रूप पद प्रथमांत आहे. आता तीन गोष्टी झाल्या. पहिल्यांदा काय सांगितलं? प्रागभाव, दुसऱ्यांदा प्रथमांश, तिसऱ्यांदा सामायिक अभाव. कळतंय ना? पण हो. उदाहरणांच्या द्वारे ते देत आहेत तर त्याच्यामुळे कळायला काही अडचण नाही. फक्त तुम्हाला कळायला एवढंच पाहिजे की अनुयोगी म्हणजे काय, प्रतियोगी म्हणजे काय, सप्तमी म्हणजे काय, प्रथमा म्हणजे काय, आणि त्यांच्यातले भेद कसे काय आहेत तेवढे आपल्या बुद्धीत आले की झालं. आता चौथा मुद्दा येतोय वायो रूपम नास्ती. चला, या वाक्यात सुद्धा अनुयोगी बोधक वायू पद सप्तम्यंत आहे. आता वायव म्हणजे वायूमध्ये, वायू पदाचा अर्थ आहे वायूमध्ये. रूप
नाही नाही, न अस्ति, नास्ति पदाचा पदच्छेद आहे, न अस्ति, वायूमध्ये रूप नाही. मराठीत लिहिलं तरी चालेल, लक्षात नाही येत तर बाजूला लिहून ठेवायचं. वायूमध्ये रूप नाही किंवा भूतलावर घट नाही, कपालामध्ये घट नाही. ही मराठीतली वाक्य आहे. फक्त त्याचा अन्वय ते बरोबर लक्षात आला पाहिजे. आता वायव रूपम नास्ती या वाक्यात सुद्धा अनुयोगी कोण आहे? वायू वायू कसा अनुयोगी काढला? त्याच्या ठिकाणी वायूचं रूप नाहीच आहे कधीच. वायूच्या रूप ठिकाणी वायूच्या ठिकाणी रूपाचा रूप नाही. अत्यंत अभाव आहे. ठिकाणी म्हणून वायूमध्ये रूप नाही किंवा वायूच्या ठिकाणी रूप किंवा नाही. वायूचं रूप नाही. म्हणजे ते सप्तमी आलंच ते. आणि ते त्याच्यात नाही तर तिथे प्रतियोगी रूप आहे. तर तिथे पहिल्यांदा वायूत रूप नाही तर मग पहिल्यांदा सप्तमी प्रत्यय आला. आता नंतर रूप तर याला प्रथम, म्हणून भिन्न विभक्ती झाल्या. ठीक आहे. या वाक्यजन्य प्रतीचा विषय अत्यंत अभाव आहे. अर्थात या वाक्यापासून वायूमध्ये रूप अत्यंत अभावाची प्रतीती होते. आता वायूमध्ये रूप नाही तर याच्यात वायूत रूप नाही, याच्यात अभाव पंथ असं जर म्हटलं तर झालाय अत्यंत अभाव. म्हणजे याच्यात भिन्न विभक्ती आहेत म्हणून अत्यंत अभावाला सुद्धा संसर्ग अभावामध्ये टाकलेला आहे. झालं ना? भिन्न विभक्ती आहेत का नाही? अत्यंत अभाव सांगतानाही भिन्न विभक्ती येत आहेत. हा अन्य बघून त्याच्यात फरक आहे ना मग. म्हणून त्याच्यामधला भेद सांगता येत नव्हता. परंतु भूतल न घट या वाक्यापासून भूतलम न घट वाक्य आहे का काय येते? भूतलम न घट न घटहा याचा मराठी अर्थ काय होतो? भूतल म्हणजे घट नाही. भूतल घट नाही. भूतलम या पदाचा अर्थ आहे भूतल घट नाही. आता इथे विभक्ती नाही, सप्तमी विभक्ती नाही प्रथमच आली दोन्हीकडे पण. आणि म्हणून भूतल घट नाही. हे प्रथमांत आहे घट पण आणि प्रथमांत. घट हाही प्रथमांत. आहे. म्हणून घट आणि भूतल ही दोन्ही पद एक सप्तम्यंत नाही आणि दोन्ही प्रथमांत नाही तर दोन्ही प्रथमांत. म्हणून मग ते संसर्ग अभावात येत नाही. म्हणून आता तिथं बदलला, अर्थ बदलला की वायो रूपम नास्ती. नाहीतर शब्द तर सारखेच येत आहेत ना. कपाले, भूतले आणि वायो. याच्यामध्ये वायो, भूतले आणि कपाले आहे ना, यांच्यामध्ये सप्तमी आली होती. आता इथे शब्द प्रयोग आलाय भूतल. तर भूतलम असा शब्द प्रयोग केला. भूतलम विभक्ती बदलली. भूतले नाही, भूतलम. भूतलम मध्ये प्रथमांत प्रथमच आली. आणि न घट हा तर घट हे प्रथम. दोन्ही विभक्त्या जिथे समान असतात त्या ठिकाणी संसर्गाभाव नसतो, तो अन्यन्याभाव असतो. परंतु भूतलम न घट या वाक्यापासून भूतलामध्ये घटाचा अन्योन्याभावच प्रतीत होतो. त्या वाक्यात अनुयोगी बोधक असलेले भूतलपद आणि प्रतियोगी बोधक असलेले घटपद ही दोन्ही प्रथमांतच आहे. दोन्ही प्रथमांत पद आहेत. लक्षात आली? लक्षात आली का? प्रथमांत पद आहेत. अडचण काय असेल तर सांगा, मग आपण त्याचं सोल्युशन काढू. समान विभक्ती असले की अनन्य अभाव आणि भिन्न विभक्ती असले की संसर्ग अभाव. त्याने भिन्न चारी विभक्तीमध्ये पण आले. आपण सगळे पाहिले. अत्यंत अभाव, उदाहरण सामायिक अभाव, प्राग अभाव. तर त्याच्यात आपल्याला लक्षात आलं की त्याच्यात भिन्न विभक्तीची पदं येत आहेत आणि अन्य अभावामध्ये मात्र समान विभक्ती येते. भूतल घट नाही, घट पट नाही, पट घट नाही. झालं? पट घट नाही. मी शब्द प्रयोग नवीन केला, अजून एक केला आहे ना. पटघट नाही. पुस्तक पेन नाही असा शब्द प्रयोग केला. मस्त काय सांगा. पुस्तक पेन नाही असं सांगितलं. पुस्तकाची विभक्ती कोणती आहे? पुस्तक पेन नाही. लगडताय. पुस्तक पेन नाही. काय आहे? पुस्तक म्हणजे पेन आहे का? नाही. पुस्तक पेन नाही.
तर पुस्तक आणि पेन यांच्या विभक्त्या काय येतात? प्रथम एकच एकच आहे. आहे दोघांचे आणि त्या प्रथम दोघांच्या विभक्त्या एकच आहे. झालं इथं म्हणलं की इथं या अर्थात भेद प्रतिपादन केलेलं आहे तिथे. पुस्तक पेन नाही हे त्याला झाला का प्रत्ययच नाही नाही? थोडक्यात. झाला अन्यन्याभाव. आणि त्याला प्रत्यय पण नाही थोडक्यात. हा तिथं प्रत्यय नाही. किती सोपं आहे. तेव्हा चला काय म्हणतात ऐका. भूतल झालं नाही झालं हा. सारांश दिला. सारांश ऐका. सारांश भिन्न भिन्न विभक्त्यंत पदघटित वाक्यजन्य प्रतीचा विषयता संसर्गाभावामध्येच आहे. अन्यन्याभावात नाही. नाही. म्हणून असं म्हणता येईल की भिन्न विभक्त्यंत पदघटित वाक्यजन्य प्रतीती विषय हा संसर्गाभाव. संसर्गाभाव हा असं एक लक्षण तयार लक्षण तयार होईल. संसर्गाभावाचं एक लक्षण तयार केलं तुम्ही है ना? भिन्न विभक्त्या घटना. आहे ना त्याच्यावर तिथं लिहिलेलं आहे तसंच. भिन्न विभक्त्यंत भिन्न विभक्त्यंत पदघटित वाक्यजन्य प्रतीती विषय हा संसर्गाभाव. हा ज्याच्यात भिन्न भिन्न विभक्त्यांनी युक्त जे वाक्य पदघटित असतं त्याला संसर्गाभाव असं म्हणतात. झालं लक्षात. सारांश भिन्न विभक्त्यंत पदघटित वाक्यजन्य प्रतीची विषयता संसर्ग अभावामध्ये आहे, अन्य अभावात नाही. आणि समान विभक्त्यंत पदघटित वाक्यजन्य प्रतीची विषयता अन्य अभावातच आहे, संसर्ग अभावात नाही. आता समान विभक्त्यंत पदघटित वाक्यजन्य प्रतीती विषयता रूप अन्यन्याभाव हा समान विभक्ती. असं लक्षण केलं. कारण म्हणजे हे लक्षण करण्यासाठी एक मुद्दा मिळालेला आहे तुम्हाला. समान आणि भिन्न विभक्ती. हा, समान विभक्ती असते आणि भिन्न विभक्ती. भिन्न विभक्ती असते. अतएव प्रागाभाव प्रदंसाभाव यांच्या दृष्टांताने अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोधच आहे असे सिद्ध होते. अतएव प्रागाभाव प्रध्वंसाभाव यांच्या दृष्टांताने अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोधच आहे हे सिद्ध होते. तो म्हटला होता ना, हो. जसा तो अविरोध. प्रागाभावाचा दृष्टांत वापरून अत्यंत अभावात तुम्ही काय केला? सिद्ध सिद्ध विरोध केलं. विरोध केला. सिद्ध केला. तसा तसंच अन्य अन्य अभावाचा दृष्टांत दृष्टांत वापरून वापरून अत्यंत अभावाचा अविरोध अविरोध सिद्ध करा म्हणत होता. हा, पण ते विरोध विरोध सिद्ध झाला. सिद्ध होत नाही. याच्या उलट याच्या उलट विलक्षण स्वभावाला अशा अन्य अभावाच्या दृष्टांताने अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी अविरोध आहे असे सिद्ध होणे शक्य नाही. शक्यच होत कारण ती नाही. विभक्ती सामान्य हा, तर त्याला पटवून दिलं त्यांनी की याच्या उलट विलक्षण स्वभावान अशा अन्यन्याभावाच्या दृष्टांताने अन्यन्याभावाचा स्वरूप तिथं विलक्षण विलक्षण वेगळं यांच्यापेक्षा म्हणून संसर्ग. ते प्रतिविषय अविरोध आहे हे सिद्ध होणे शक्य नाही. नाही. तर अत्यंत अभावाचा आपल्या प्रतियोगीशी विरोध आहे. असतो. आता संसर्ग अभावाची अन्य अभाव आणखी अनेक प्रकारची विलक्षणता आहे ती आता यापुढे सांगतात. दोन भाग केलेले आहेत आपण चर्चेसाठी. एका बाजूला संसर्ग अभाव आहेत 4 आणि दुसऱ्या बाजूला अन्य अभाव आहे. यांच्यामध्ये अजून काय महाराज विशेषता दिसते तर हा सगळा विषय तुम्हाला बुद्धीला धार लावण्यासाठी सांगतायत. हे लक्षात ठेवा. त्यासाठी सांगतायत बुद्धीला जा. सूक्ष्म तेवढे इथे आम्हाला बुद्धी चालवावी लागते. मग बुद्धी चालवण्यासाठीच विषय आलेला आहे. कारण जेवढी बुद्धी असं आहे ना, शस्त्र जसं घासल्यावरती तेज बनतं. तलवारी जुन्या तलवारी चालत नाहीत युद्धात. आता तलवारीच वापरत नाहीत. पूर्वी ज्या वेळेला युद्ध होत होती त्यावेळेला युद्धात तलवारी असं नाही, ज्याचा दररोज तलवारीचा तलवार हातात पाहिजे कोणाच्या योद्ध्याच्या. म्हणून ती खोसलेलीच राहायची. असं नाही की घरात ठेवून दिलेली आणि बाहेर चालले असं नाही. तलवार लावूनच. फोटो तुम्हाला दिसतात तिथे वीरांचे फोटो तलवारीला लावून. तलवारसाठी. पण ते तलवारी आहेत त्या दररोज वापरल्या म्हणजे त्याला घासल्या गेल्या पाहिजे. नाहीतर त्याचा स्वभाव आहे काय? गंजणं. बुद्धीचा स्वभाव आहे काय? गंजणं. आपल्या बुद्धीचा स्वभाव आहे गंजन. धार देवालाच हा, त्याला जर धार लागली दररोज चिंतन झालं पाहिजे. दररोज चिंतने तद्रूप. म्हणजे दररोज चिंतन झालं की मग ती बुद्धी तेज राहते. म्हणजे धारदार बोथट शास्त्राने जसं काही तुटत नाही, कोणत्या वस्तूवरतीच चालत नाही ते कारण बोथट आहे, तसे बोथट बुद्धीने परमात्म्याचं दर्शन करून देऊ शकत नाही. कारण तो कसा आहे? सूक्ष्म आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणून त्याच्या दर्शनासाठी हा विषय चालतो.
तर तेव्हा या ग्रंथांनी आपल्यावर काय उपकार केलेले आहेत? बुद्धीला धार लावण्याची कामं केलेली आहेत. आणि ते बुद्धी लावावी लागते ना, आणि बुद्धी अशा पद्धतीने लावून लावून बुद्धी ना ते अधिक तेज होते. आणि नाहीतर मग तसे त्या बुद्धीला काही कामच नाही दिलं. आळशी माणसं किंवा जास्त खाणारी माणसं हे जसे झोपा काढतात, कारण मग तिथं बुद्धी नाही. त्यांना जर काय दिलं तर ते बऱ्याच वेळा असा विचार करतात, काय म्हणला या असं का होतं त्यांना, तर ते बुद्धीचं त्याच्या हे काय झालेले असते ते कळत नाही त्यांना असं. आणि ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे, त्याच्यासाठी बुद्धीची ही आवश्यकता आहे. कोणाला असं वाटेल की हा विषय कशासाठी देत आहे, ह्याच्यात काय रामाचं नाव नाही, कृष्णाचं नाव नाही, राम नाही आणि कृष्ण नाही. आत्मा पण दर्शन होत नाही त्याचं, आता- तसे अभावाचे दर्शन होत नाही ना, सूक्ष्म करायला. तर अभाव जसा आपल्या दर्शनाला अभावाचं सुद्धा ज्ञान करायला थोडीशी बुद्धीच्या द्वारे ज्ञान होत आहे. सूक्ष्म करावं. पण बुद्धीच्या द्वारे हे म्हणून बुद्धीने सूक्ष्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नंतर ती घासून घासून एक दिवस त्याला हे सगळं कळत आहे. संसर्गाभावाचे अन्यन्याभाव आणि आपले चतुर्विधाभावांचा परस्पर विरोध, हा चतुर्विध संसर्गाभावांचा परस्पर विरोध म्हणजे परस्परात चौघांच्या त्यांच्यातल्या पण अन्यन्याभावाचा त्यांच्याशी अविरोध. त्या संसर्गाभावाशी अन्यन्याभावाचा विरोध नाही. तर संसर्गाभाव अभावांचा आपापसामध्ये मात्र विरोध आहे. हा एक चर्चेचा मुद्दा येतोय, ऐका आता. चतुर्विध संसर्गाभावाचा परस्परात विरोध आहे. कारण एका संसर्गाभावाच्या अधिकरणात दुसरा संसर्गाभाव राहत नाही. एका संसर्गाभावाच्या अधिकरणात दुसरा संसर्गाभाव राहत नाही. लक्षात आलं? हो. आता एका संसर्गाभावाच्या म्हणजे संसर्गाभावात 4 आहेत, त्यातला कोणताही पहिलाच घ्या तुम्ही. कोणता? प्रागाभाव. त्या प्रागाभावाच्या अधिकरणात प्रध्वंसाभाव राहत नाही. झालं सोपं? नाही राहत. कसं आहे ते ऐका आता पुढे. जसे घटोत्पत्ती होऊन पूर्वी कपालामध्ये घटाचा प्रागाभाव राहतो. कुठे कोण राहतो? प्रागाभाव. प्रागाभाव कुठे राहतो? कपालामध्ये. पण घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी नंतर नाही म्हणलं, नंतर म्हणलं तर प्रध्वंसाभाव. हा, तर लगेच तो प्रध्वंस होतो. तर घट उत्पत्ती होऊन पूर्वी कपालामध्ये घटाचा प्रागाभाव राहतो. तेव्हा ते घटाचा प्रध्वंसाभाव अथवा अत्यंत अभाव किंवा सामायिक अभाव हे तिन्ही संसर्गाभाव राहत नाही. सामायिक अभाव त्याचा विषय नाही. दुसरा आहे अत्यंत अभाव, तोही नाही. आणि तिसरा प्रध्वंस, तर तोही नाही. कोणाच्या अधिकरणात कोण राहत नाहीत? तर घटोत्पत्ती होऊन पूर्वी जे कपाल असतं त्या कपालामध्ये एकच बाबा राहतो, प्रागाभावच राहतो. हे बाकीचे पुढचे नाही. तसेच जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रध्वंसाभाव राहतो, आता कपालामध्ये घटाचा प्रध्वंसाभाव राहतो. याच्यातली सूक्ष्मता तुमच्या लक्षात आली म्हणजे बस. घटात नाशानंतर म्हणा. दोन्ही ठिकाणी कपाल कपाल शब्द आहे. दोन्ही ठिकाणी काय आहे? कपाल. आता थोडस लक्ष देऊन ऐका. कोणाचा ध्वंस झाला? प्रध्वंसाभावात कोणाचा ध्वंस झाला? बरोबर आहे ना? घटाचा झाला. तो ध्वंस कुठे गेला? कपालात गेला. कपालात गेला. म्हणून प्रध्वंसाभाव हा त्याच्या उपादानात म्हणजे त्या कपालामध्ये झाला. कपाल भिन्न झाली ना, म्हणून घट गेला. मुद्गराधिकांनी काय केला? घट भिन्न फोडला, तर ध्वंस केला. बरोबर. तो ध्वंस तो कुठे गेला? त्याच्या अधिकरणात म्हणजे कपालात गेला. म्हणून तिथं सुद्धा कपाल नावाचा प्रयोग आला. त्या कपाला म्हणून तिथं म्हटलं जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रध्वंसाभाव राहतो, जेव्हा सुद्धा तिथे प्रागाभाव दिली तर तिन्ही संसर्गाभाव राहत नाही. आता ध्वंस झालेल्या कपालात, त्याचा ध्वंस झालेला आहे त्या कपालात कोण कोण नाही? प्रागाभाव प्रागाभाव नाही, कारण तो पूर्वीचा होता, त्याचा विषय नाही. सामायिक अभाव नाही. ध्वंस झालेल्या कपालापासून जर घट झाला असता तर मग प्रागाभाव राहिला असता.
पण ध्वंस तसा नाही होत, तो वाकडा तिकडा होतो. परत घट नाही होत उदगीराने त्याचा. फोडला ना त्यावेळेला तो चूर्णी भावरूप झाला, त्याला शास्त्रात म्हटलंय चूर्णी भाव. आणि दुसरा आहे सामायिक अभाव, तोही उत्पन्न होऊ शकत नाही, कारण नाही तिथे, नाही तिथे, कारण त्या कपालांच्या ठिकाणी राहण्याचा सामायिक अभावाचा विषयच नाही. आणि ती चौथा आहे तो अत्यंत अभाव, त्याचाही विषय नित्य नाही. असतो तिथं, त्याचं काही तो कधी- नित्य आहे तिथे. तो तिथं राहतो कशाचं म्हणतात तो तर अनादी आहे. म्हणजे राहतो नाही, तो अनादी. नित्य येतो. अत्यंत अभाव आहे, अनादी अनादी अनंत आहे. चला, तर तेव्हा जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रध्वंस अभाव राहतो तेव्हा सुद्धा तेथे प्राग अभावादिक तिन्ही अभाव राहत नाही. तिन्ही राहत नाही. नाही. हा. त्याचप्रमाणे जेव्हा तर कोणाला चांगलं समजलं असं सांगा बरं मला एकदा. समजलंय चांगलं. हा. चांगलं सांगा ना, वैष्णव मावशी सांगा बरं. सांगा ना, त्या चुकलं चुकलं. हा, मग ते ध्वंस कुठे राहिला? प्रध्वंस अभाव आहे ना, तो प्रध्वंस झाला ना, तो प्रध्वंस म्हणतात त्याला. हा. पहिल्याला ध्वंस म्हणतात आणि याला प्रध्वंस म्हणतात. हाही एक विषय मागे येऊन गेला. दोन्हीत फरक आहे. हा. अभावरूप पदार्थाचा पहिला जो विषय होता त्याला प्रागाभावाचा ध्वंस होतो. घट उत्पत्ती होऊन पूर्वी ज्या कपालाचा प्रध्वंस नाही झाला, ध्वंस झाला. अभावरूप पदार्थाचा दंश हा भावरूप असतो, म्हणून ते त्याला अजून एक दंश आहे. म्हटलेलं आहे. भावरूप पदार्थाचा ध्वंस हा अभावरूप असतो. म्हणजे ते भावरूप पदार्थ घट त्याचा ध्वंस हा काय झाला? अभावरूप झाला. अभावरूप. म्हणून त्याला म्हणून तिथं नुसता दंश. म्हणून नाही, इकडे म्हणून त्याला प्रध्वंस म्हणावं लागेल. घटाचा प्रध्वंस प्रध्वंस. आणि इकडे कारण तो तिथं आणि भावरूप पहिला पदार्थ प्रध्वंस हा अभाव आहे. घट हा म्हणावा. भावरूप पदार्थ असल्यामुळे त्याचा अभाव हा प्राग अभावात ध्वंस म्हणायचं आणि प्रध्वंस अभावाच्या ठिकाणी प्रध्वंस असा शब्द प्रयोग केलेला आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने दोनची विलक्षणता झाली. ठीक आहे, अजून त्याचप्रमाणे जेव्हा भूतलामध्ये घटाचा सामायिक अभाव राहतो हा तेव्हा सुद्धा तिथे घटाचा प्राग अभाव, प्रध्वंस अभाव व अत्यंत अभाव हे तिन्ही संसर्ग अभाव राहत नाही. आता जेव्हा भूतलामध्ये घटाचा सामायिक अभाव राहतो, भूतले घटो नास्ती, तर हा सामायिक अभाव झालाय तिथं. सामायिक अभाव म्हणजे घटशून्य कालात असणारा घटाचा जो अभाव, त्याला काय म्हटलेला होता? सामायिक अभाव. तर भूतले घटो नास्ती, भूतलावर घट नाही, तर तिथे या प्रतीतीचा विषय इथं काय होतोय? घटाचा प्रागाभाव, प्रध्वंसाभाव आणि अत्यंत अभाव हे तिन्ही संसर्गाभाव राहत नाहीत. प्रागाभाव सुद्धा भूतले घट नास्ती तिथे नाही, प्रध्वंस तर नाहीच नाही आणि अत्यंत अभाव नित्य सुद्धा नाही. नित्य असल्यामुळे राहणार. प्रतियोगीच्या तो ठिकाणी नित्य आहे. आणि म्हणून हे दोन आपापल्या उपादानात राहतात, आपापल्या उपादानात राहत. त्याच्यामुळे तिथे राहणं शक्य नाही. बिलकुल बिलकुल. तर अशा पद्धतीने त्याचा विचार येतो. तसेच जेव्हा वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव राहतो त्यावेळी सुद्धा इतर प्रागाभाव, प्रध्वंसाभाव आणि सामायिक अभाव हे तिन्ही संसर्ग अभाव तिथे राहत नाही. आता अत्यंत अभावाचा विषय सांगतायत. वायव रूपम नास्ती, म्हणजे वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव आहे तिथे. आता त्यावेळेला वायूत रूपाचा अत्यंत अभाव आहे, त्यावेळेला तिथं प्रागाभाव नाही, प्रध्वंस अभाव बी नाही आणि सामायिक अभाव हे तिन्ही त्या ठिकाणी संसर्ग अभाव राहत नाही. म्हणजे ज्या त्यांच्यातली त्यांच्यात आपापसात काय आहे? विरोध आहे. आतापर्यंत काय सिद्ध झालं? विरोध. आपापसात विरोध आहे. म्हणून एक असताना दुसरा नाही, दुसरा नाही. तो आहे तर तोच आहे. एक असताना बाकीचे तीन फक्त नाही. त्यांचा बाकीचे प्रतियोगीशी विरोध आहे, एवढाच त्यांच्यात समान धर्म आहे. हा. हा, प्रतियोगीशी विरोध त्यांच्या नाही. प्रतियोगीशी. विरोध हा, तो म्हणूनच विषय गेला त्यांच्यात पाठीमागे. तो समान धर्म आहे त्या समान धर्म आहे. चौघांमध्ये. फक्त त्यांचा आपापल्या प्रतियोगी संसर्ग अभाव प्रतियोगीशी विरोध आहे म्हणूनच त्यांच्यात विरोध आहे. आणि अनन्य भावाचा आपल्या प्रतियोगीशी अविरोध आहे. अविरोध आहे. हो. वाचा. घटाचा अनन्य अभाव मात्र जेव्हा कपालामध्ये प्राग अभाव व प्रध्वंस अभाव विद्यमान असतात तेव्हा सुद्धा तिथे राहतो. तर घटाचा अनन्य अभाव मात्र
जेव्हा कपालामध्ये प्रागाभाव व प्रदोषाभाव विद्यमान असतात तेव्हा सुद्धा तिथे राहतो. बिलकुल. घटाचा अन्यन्याभाव मात्र जेव्हा कपालामध्ये प्रागाभाव, कपालात प्रागाभाव आहे तेव्हा सुद्धा अन्यन्याभाव आहेच. भेद असतो. कारण तो भेदाला म्हणतात आणि तो कपालाच्या ठिकाणी कपाल म्हणजे आहे ना. कपाल म्हणजे घट नाही, घटना म्हणजे कपाल. आणि भूतला ते ठेवण्यासाठी जागा लागतेच, त्या जागेचा आणि त्या पदार्थाचा भेद त्याचा या दोन पदार्थांच्यात संबंध म्हणून तिथं अन्य अभाव राहील. अन्यन्य कंटिन्यू आहे. तर तेव्हा वाचा. अन्य मात्र जेव्हा कपालामध्ये प्रागाभाव व प्रदोषाभाव विद्यमान असतात तेव्हा सुद्धा तिथे राहतो. बरोबर. कारण कपालामध्ये घटाचा अन्य अभाव सदा राहत असतो. कपालामध्ये घटाचा अन्यन्याभाव सदा राहत असतो. कपाल म्हणजे घट नाही. कपाल म्हणजे घट नाही असा भेद. असा भेद. हा, कपाल म्हणजे घट नाही म्हणून तिथं अन्य आहे अभाव नाही. राहणारच ना. म्हणून तिथं सदा राहतो. तसेच भूतलामध्ये जेव्हा सामायिक अभाव विद्यमान असतो तेव्हा सुद्धा तिथे घटाचा अन्य अभाव राहतो. बरं आहे. भूतलामध्ये जेव्हा पहिल्या याने 2 उडवली, हे लक्षात घ्या. कपालामध्ये घटात वरती जे लिहिलं नाही, हो, जेव्हा हा नाही. कारण कपालामध्ये घटाचा अन्यन्याभाव सदाच राहत असतो. तर कपालाचा विषय संबंध कोणाने आले होते? कपालाच्या प्रागाभाव आणि प्रदोषाभाव दोन गेले. तो 2 गेले. तसेच भूतलामध्ये जेव्हा सामायिक अभाव विद्यमान असतो तेव्हा सुद्धा तिथे घटाचा अन्य अभाव राहतो. तर तिथं सुद्धा काय राहतो? म्हणजे भूतलामध्ये जेव्हा सामायिक अभाव विद्यमान असतो, म्हणजे सामायिक अभाव विद्यमान असतो भूतलामध्ये, तेव्हा सुद्धा तिथे घटाचा अन्यन्याभाव राहत असतो. लक्षात आलं? भेद आहेच ना. तरी इथं भेद आहेच आहे. भेद आहेच नाही तिथं. भूतल म्हणजे घट नाही. आता दुसरा भेद आहे, चौथा मुद्दा आहे अत्यंत अभावाचा. हा. आणि वायूमध्ये रूपाच्या अत्यंत अभावाची विद्यमानता असताना सुद्धा तिथे रूपाचा अन्योन्य अभाव देखील राहतो. वायूमध्ये रूपाच्या भेदच. अत्यंत अभाव भेद आहे ना. वायू म्हणजे रूप नाही. वायूमध्ये रूप नाही. वायू म्हणजे रूप नाही. वायू न रूप असं म्हणतात. म्हणजे अत्यंत अभाव असताना सुद्धा अन्य अभाव असतो असं म्हणायचं. आणि भूतलामध्ये जेव्हा भूतल आणि घट वरती म्हटलं तिथं सामायिक अभाव राहतो. कारण तिथंही भेद आहे. इथं वायू आणि रूप याच्यात सुद्धा भेद आहे. अत्यंत अभाव असतो. भेद आहे. वायूमध्ये रूपाचा भेद आहे. भेद आहे. म्हणून अन्यन्याभाव राहतो. अन्यन्याभावाला जागा आहे. आहे तिथे. ठीक आहे. अशा प्रकारे चतुर्विध संसर्ग अभावाचा परस्पराशी विरोध आहे. पण अन्य अभावाचा मात्र या चतुर्विध संसर्ग अभावाशी विरोध नसून हा विरोध आहे. तर त्यांचा विरोध नसून काय आहे? ते जिथं राहते तिथं आहे तिथं राहू शकतो. राहतो. सगळीकडेच राहतो. 4 संसर्ग अभावाचा आपापसात विरोध, आणि परंतु अन्य अभावाचा अविरोध. याचा स्वभाव वेगळा आहे, विलक्षण. सारांश अन्य अभावाचा अन्य 4ही संसर्ग अभावाशी अविरोध असला तरी सुद्धा त्यामुळे जसा त्या 4 संसर्ग अभावाचा परस्पर अविरोध सिद्ध होत नाही, तसंच अन्य अभावाचा त्या 4ही संसर्ग अभावाशी असलेला अविरोध किंवा अन्य अभावाचा आपापल्या प्रतिदिशी असलेला अविरोध पाहून त्यावर 4 संसर्ग अभावापैकी कोणतेही संसर्ग अभावाचा आपल्या प्रतिदिशी अविरोध आहे ही गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. तर आतापर्यंतचा जो मुद्दा आहे त्याचा सारांश सांगितला की अन्य अभावाचा अन्य 4ही संसर्ग अभावाशी अविरोध असला तरी सुद्धा त्यामुळे जसा 4 संसर्ग अभावाचा परस्पर अविरोध सिद्ध होत नाही तर त्यांच्यात विरोध असतोच. तसाच अन्य अभावाचा त्या 4ही संसर्ग अभावाशी असलेला अविरोध किंवा अन्य अभावाचा आपल्या प्रतियोगीशी असलेला अविरोध पाहून त्यावरून 4 संसर्गाभावापैकी कोणत्याही संसर्गाभावाचा आपल्या प्रतियोगीशी अविरोध आहे ही गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही, तर विरोध असतो. म्हणजे त्यांच्यामधली ही विलक्षणता सांगितली. तर या 2 मुद्द्याच्या द्वारे हा विषय सांगितलेला आहे. हीच त्या अन्यन्याभावाची व इतर 4 संसर्गाभाव असलेली विलक्षणता आहे. चला आता यापुढे अभावांचा परस्परात व आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोध अविरोधाचे विस्ताराने प्रतिपादन करण्यासाठी त्याविषयी शंका करणार आहे. आता शंका समाधानपूर्वक विषय तयार होणार. काय म्हणतायत? आता पुढे अभावांचा परस्परात व आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोध अविरोधाचे
असा शब्द आहे बरं. विरोध आणि अविरोध. विरोध अविरोधाचे विस्तार आणि प्रतिपादन करण्यासाठी शब्द समाधान आहे. 9वा मुद्दा चालू होतो पण तो नंतर पाहू. आता पुंडली वरदारी विठ्ठल श्री नाथ देव,